सलग तिसऱ्या दिवशी घरगुती गॅससाठी नागरिकांची गर्दी. कोल्हापुरात सलग तिसऱ्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते आहे. गॅस वितरण केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शहरातील संभाजीनगर परिसरातील गॅस वितरण केंद्रावर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान या केंद्रावर ज्या ग्राहकांना 5 किलोचा सिलेंडर हवा आहे त्यांनी 1400 भरून तात्काळ गॅस घेऊन जा असा वाढीव दराचा फलक लावण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बुकिंग करूनही घरपोच सिलेंडर दिले जात नसताना सिलेंडर जातो कुठे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकीकडे ग्राहक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी धडपड करत असताना दुसरीकडे एजन्सीकडून 1400 रुपये भरून 5 किलो गॅस घेण्याचा बोर्ड लावल्यामुळे ग्राहक वर्गात नाराजीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीनं कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. तसेच गॅसचा काळाबाजार सुरू आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. नाही, मी आता नंबर आला त्यांनी म्हणतात यूट्यूब सांगा. यूट्यूब का ते फोन ओटीपी काय ते मला येत नाही बोलायला. मग आमच्या पोरग्याला फोन लावा ते बोलतात. मला म्हटलं मी गेलं ते गाडीच गेली ते सिलेंडरची. बघा की इथं खाली बसलं ना मग काय. मग ते आमच्या दुसऱ्यांच्याकडनं फोन घेऊन पोरग्याला फोन लावला ते नंबरवर ना. मग पोरगा येऊन कार्ड घेऊन गेला. आता कुणाला विचारायला आता काय करणार? गॅस नाही आता. इथं ईद आहे मुंह नको इथं रमजान को गॅस ना. आज या ठिकाणी बघितलं तर सकाळपासून अक्षरशः लोक 8 ते 7:30 8 वाजल्यापासून गॅसच्या रांगेमध्ये उभारलेले आहेत. आज एकीकडे प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार सांगतंय की बाबा गॅसचा तुटवडा होणार नाही, घरगुती गॅस मिळणार. पण आज HP गॅसचा जर बघितला तर पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे. आज युद्धाचं कारण त्यांना त्यात मुळात सापडलेलं आहे. म्हणजे कावळा बसाला आणि ढापी मोडाला अशी HP गॅसची अवस्था आहे. आणि यांच्याकडून कायमच पुरवठ्याच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे हे मला इथं ठामपणे सांगायचं आहे. मी स्वतः इथं येऊन पंचवार्षिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा सोडून इथं वाद घातलेला आहे माझ्या नागरिकांसाठी. हेही मला तितकंच खरं आहे. आणि आज सकाळी जर बघितलं तर अक्षरशः लोक उन्हातान्हात थांबलेले आहेत. अजूनही इथं जर बघितलं तर यांच्याकडे साठा आहे की नाही हे माहित नाही आहे. पण साठा असून जर देत नसतील तर याचा काळाबाजार होतोय का? आणि यांनी आज मीडियाच्या माध्यमातून मी आता काही फोटो बघितले. यांचा इथं मागं बोर्ड आहे. त्या बोर्डवर त्यांनी लावलं होतं की 5 किलोला काहीतरी 1400 रुपयाला 5 किलो गॅस. ह्याचाही खुलासा करावा आणि बोर्ड का पुसला ह्याचंही त्यांनी उत्तर मालकांनी इथं द्यावं. अन्यथा याच्यावर आंदोलन छेडलं जाईल हा माझा तीव्र इशारा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.